लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात ₹4,500 खटाखट जमा. तारीख जाहीर. यादीत नाव तुमचं तपासायचं आहे लगेच. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हप्त्याच्या प्रतीक्षेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. नोव्हेंबर महिन्यात संपून डिसेंबरची शेवटची काही दिवस उरले असताना अद्यापही नोव्हेंबरचा हप्ता जमा न झाल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आता या विलंबनामागचे कारण आणि संभाव्य रकमेबाबतची वस्तुस्थिती इथे स्पष्ट झालेली आहे. आता जो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आहे ना, हा एकत्र आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे आणि त्याचसोबत आपल्याला जानेवारीचा हप्ता सुद्धा इथे भेटणार आहे. ही लाडक्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. बघा, योजनेच्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते अद्यापही मिळालेले नाहीत. प्रशासकीय वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार आता हे दोन्ही प्रलंबित हप्ते आणि आगामी जानेवारी 2026चा हप्ता असे 3 हप्ते एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात. बघा, इथे काय सांगितलेलं आहे, की आता जो जानेवारीचा हप्ता आहे ना, हा सुद्धा आपल्याला एकत्र भेटणार आहे. म्हणजे असे एकूण 3 हप्ते आपल्या अकाउंटवरती जमा होणार आहे. ही लाडकी बहिणीसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे. संभाव्य रक्कम रक्कम जर 3 महिन्यांचे हप्ते एकत्र आले तर महिलांच्या खात्यात ₹4,500 एकाच वेळी जमा होतील बघा. जर हे 3 हप्ते एकाच ठिकाणी एकाच दिवशी जर आपल्या अकाउंटवर जर आले ना, तर आपल्याला ₹4,500 इथे भेटणार आहे. याची जी घोषणा आहे ना, याबाबत अद्याप शासनाने कोणताही अधिकृत जी-आर इथे काढलेला नाही. मात्र लवकरच यावर अंतिम निर्णय होण्याची इथे शक्यता वर्तवली जात आहे. आता जानेवारी महिन्यातच पैसे का मिळणार? याचं नेमकं कारण काय? ते सुद्धा आपण इथे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, सध्या राज्याच्या काही भागात नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. मतदान आणि निकाल बघा, उद्या या निवडणुकांसाठी मतदान होणार असून 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. बघा, याचा जो निकाल आहे ना, हा जाहीर झालेला आहे आणि यामुळे काय होतं, की आचारसंहिता, निवडणूक प्रक्रियेमुळे आणि प्रशासकीय कामाच्या व्यापामुळे डिसेंबर अखेरपर्यंत हप्ते मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर म्हणजे जानेवारी महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची दाट शक्यता इथे वर्तवली जात आहे. बघा, आता पुढच्या महिन्यामध्ये मकर संक्रांत आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी या मुहूर्तावर, या सणाच्या मुहूर्तावर आपल्या अकाउंटवर हे पैसे जमा होऊ शकतात. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.